प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने ह्या मालिकेचा आजचा भाग म्हणजे धमाका भाग आहे. इतका जबरदस्त दाखवला आहे त्यांनी. तर आपण बघितलं की या कलाने या काजलला निर्दोष सिद्ध केलंच. आबाजी जेव्हा त्या अशोकला बघतात तेव्हा ते म्हणतात, बापरे अशोक, अरे आता ढळढळीत दिसते चोरी झाली आहे म्हणून. आता ही कला म्हणते, हो आजोबा चोरी झाली आहे. सोहम म्हणतो, हो मला माहीत होतं पहिल्यापासून की काजल चोरी करूच शकत नाही. रोहिणी विचार करते, जे घडायला नको होतं तेच घडतंय. आता हा अशोक सापडला ना तर अवघड आहे. पण ही कला ना आता ही काही ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. आता हे आजोबा म्हणतात, हा अशोक तर खूप वर्षापासून आपल्याकडे कामाला आहे. हा अशोक असं काही करेल असं म्हणजे स्वप्नात पण आलं नव्हतं. मला आठवतंय, काय रे श्रीकांत, काम मिळवण्यासाठी हा तुझ्यासोबत आला होता ना, तेव्हा याला कामाची गरज आहे, सचोटीने काम करेल असं म्हटला होता ना तो. श्रीकांत म्हणतात, हो. मग आबा म्हणतात, त्याप्रमाणे त्यानं काम बी केलं. लई प्रामाणिक पोरगा होता हा, पण असं कसं केलं याने हे सगळं. आता ही रेवती पण म्हणते, हो ना हे सगळं अविश्वसनीय आहे. आबाजी म्हणतात, अशोकनं चोरी केली आहे म्हणजे त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. अद्वैत तू ताबडतोब पोलिसांना बोलावून घे बरं. आता ही कला म्हणते, आबा मी बोलवलंय पोलिसांना. आता तेवढ्यात पोलीस आले सुद्धा. रोहिणी प्रचंड घाबरली आहे. आता कलाने ते CCTV फुटेज पोलिसांच्या हवाली केलंय आणि त्यांना म्हणतेय, हे घे इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशीचे हे CCTV फुटेज, यामध्ये धडधडीत दिसतंय की हे अशोक दादांनी केलंय. यांनी कशासाठी केलंय, का केलंय याची चौकशी करण्यात यावी. रोहिणी लगेच म्हणते, का केलं म्हणजे? नाही म्हणजे त्या बिचाऱ्याला पैशाची वगैरे काही गरज असेल. नाही, ही गोष्ट जर बाहेर पडली ना, चांदेकरांकडे चोरी झाली आणि त्यांच्या स्टाफने चोरी केली आहे डॅड, त्याची खूप बदनामी होईल नाही, आणि आपल्या चांदेकर ज्वेलर्सची सुद्धा. कला म्हणते, या सगळ्याचा विचार अशोकने करायला हवा होता चोरी करायच्या पूर्वी. माझ्या आई वडिलांची नाचक्की झाली, काजलची बदनामी झाली, त्याचं काय? त्यावेळेला तर पोलिसांना तुम्हीच फोन करून बोलवलं होतं ना. रोहिणी म्हणते, हो अगं, त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं आणि आपल्याला माहीत होतं ना चोरी कोणी केलंय. आता स्पष्टच झालंय. अगं कला, तू आज आली आहे, तुला माहिती नाही आहे म्हणजे तुझ्या बहिणीला तर कोणी ओळखत पण नाही. तुझ्या बहिणीची बदनामी होऊ नये म्हणून तू एवढं सगळं केलंस. आणि चांदेकरांचं काय, मीडियात ही गोष्ट पसरली तर आमची किती बदनामी होईल. तेव्हा आता कला म्हणते, प्रश्न चोरी करायचा नाहीये, पण आमची बदनामी झाली त्याचंही काय? त्या अशोकने अंगठ्या माझ्या बहिणीच्या बॅगेमध्ये का टाकल्या? या सगळ्या गोष्टी तर शोधून काढायलाच हव्या ना मॅडम आपल्याला. आता मात्र रोहिणी विचार करते, रोहिणी हे प्रकरण खूप महागात पडणार आहे आपल्याला. कसंही करून या कलाला गप्प कर रोहिणी. रोहिणी लगेच म्हणते, अगं कला, माझं असं म्हणणं आहे की उगाच गोष्टी खरडून काढण्यात काही अर्थ नाही ना. आबाजी म्हणतात, तसं बरोबर आहे, गोष्टी खरडून काढायच्या नाही, पण आता या अशोकने चोरी का केली किंवा याला कोणी सांगितलं चोरी कर, हे तर कळलंच पाहिजे ना आपल्याला. इन्स्पेक्टर, तुम्ही त्या अशोकला ताब्यात घ्या बरं. आता ते इन्स्पेक्टर निघालेत अशोकला म्हणजे अटक करायला. आता आबाजी त्या खरेबाईंना आणि त्यांच्या मिस्टरांना म्हणतात की दिनकरराव, हो विहीनबाई, म्हणजे आम्ही किती पण काहीही म्हटलो तरी आता म्हणजे काही हे सगळं भरून निघणार नाही हो, पण मी कुटुंब प्रमुख म्हणून हात जोडून तुमची माफी मागतो. या आजोबांनी लगेच दोन्हीही हात जोडलेत. आता मात्र कलाचे वडील म्हणतात, नका नका आबाजी, अहो आम्हाला लाजवू नका, आम्ही लई लहान माणसं आहेत तुमच्या समोर. आता ह्या कलाच्या आई पण लगेच म्हणतात, नका नका आबाजी, हात नका जोडू. अद्वैत म्हणतो, नाही आबा म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. अद्वैत म्हणतो, मिस्टर खरे, आम्ही कुठलीही शहानिशा न करता तुमच्यावर आरोप केलेत, खरंच आम्हाला माफ करा. आता अद्वैत सुद्धा दोन्ही हात जोडून माफी मागतोय कलाच्या आईवडिलांची आणि काजलला म्हणतोय, काजल 2 दिवसापासून तुला खूप मनस्ताप सहन करावा लागला, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. आता ही सरोज अशी बघतीये अद्वैतकडे आणि आबाजींकडे. काजलच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. आता आबा त्या श्रीकांतवर ओरडतात आणि म्हणतात, काय रे श्रीकांत, तुला काय वेगळा अवतान द्यायला हवं काय? या सगळ्याची सुरुवात तूच केलीस ना, चल सगळ्यांची माफी माग. श्रीकांत आता हळूच आवाजात म्हणतात, सॉरी आबा. आता ते आबाजी म्हणतात, अरे मला नाही, तिच्या आईवडिलांना म्हण, कलाच्या आईवडिलांना. आता ते श्रीकांत हळूच सॉरी म्हणतात. आता आबाजी म्हणतात, काय रे, आरोप करताना लई मोठ्या आवाजात बोलत होतास, आता सॉरी पण खड्या आवाजात आणि मोठ्या आवाजात म्हण. आता ते श्रीकांत मोठ्यानं म्हणतात, सॉरी असं म्हणून चालले जातात ते राग तिथून. हे श्रीकांत एवढ्या मोठ्या आवाजात सॉरी म्हणतात की ते कलाचे वडील दचकूनच जातात बिचारे. असो, पण आता ते श्रीकांत तिथून निघून जातात कारण त्यांना अपमानास्पद वाटते हे सगळं वागणं बोलणं. आता त्या कलाची सासूबाई म्हणजे ती सरोजबाई म्हणते, जे काही घडलंय ते घडायला नको होतं म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणते. हे फक्त ह्याच कारणासाठी हे लक्षात ठेवायचं. आज मी तुम्हाला जे काही सॉरी म्हणते याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे ज्या काही चुका केल्यात त्या मी विसरले. तुम्ही आमचा जो काही विश्वासघात केलाय ना, त्यासाठी तुमच्यावर विश्वास दाखवणं हे अशक्य आहे.
विश्वास हा कमवावा लागतो, जो तुम्ही ऑलरेडी गमावलाय. तुमच्या वागणुकीमुळेच तुमच्यावर ही वेळ आली आहे हे तुम्ही विसरू नका. असं म्हणून ही बाई निघून जाते. सॉरी काही म्हणत नाही, पण बरंच लेक्चर देऊन जाते. रोहिणी म्हणते, काजल अगं आय एम व्हेरी सॉरी, जाऊ दे ना, झालं गेलं विसरून जा ना सगळं, हे प्रकरण कशाला पुढे वाढवायचं. आणि काजल, या घरात तुझ्या 2 बहिणी राहतात ग, तेव्हा निगेटिव्हिटी मनात नको ठेवायला ना. आपण सगळं काही नॉर्मल करूयात, म्हणे हे सगळं इथेच संपूयात आपण. आबाजी म्हणतात, पुढं काय करायचं हे तू नको ठरवूस रोहिणी, आता यापुढं कलाचे आई वडील ठरवतील काय करायचं आणि काय नाही. रोहिणी म्हणते, डॅड आपण फॅमिलीच आहोत ना. आबाजी म्हणतात, फॅमिली? अगं जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा कधी तुझी फॅमिली नाही आली ग मध्ये, आता तुला बोलायचा हक्क नाहीये हा रोहिणी. रोहिणी लगेच म्हणते, एनिवे सॉरी. आता लगेच ही नैना येते पुढे आणि म्हणते, काजू. आधी तर तिला मिठी मारते आणि मग म्हणते, अगं काजू मला माहित होतं की तू निर्दोष आहे, आधी मी तुझी साईड घेतली होती न ग सुरुवातीला. खरं तर काजलला खूप राग येत असतो नैनाचा. नैना म्हणते, अगं मला माहित होतं काजू, तू असं कधीच काही करणार नाही. अगं तू शेवटी माझी धाकटी बहीण आहेस ना. आबाजीने चांगलीच खरडपट्टी काढली आहे सगळ्यांची आज. आबाजी नैनाला म्हणतात, अगं नंतर तर पलटी मारली ना ग नैना तू. कला जशी सत्याच्या बाजूने उभी राहिली तशी तू तुझ्या बहिणीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. काय ग, या 2 दिवसात तुझ्या आई वडिलांना फोन केला का, कसे आहेत काय आहेत, काजल कशी आहे, विचारपूस केली का त्यांची. आता लगेच नैना म्हणते, नाही म्हणजे मला आतून वाटत होतं असंच की. आबाजी लगेच म्हणतात, ए पोरी, चांगल्या गोष्टीमध्ये सगळेच वाटेकरी होत असतात, पण कठीण प्रसंगात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन दगडासारखं खंबीर उभं राहणं फक्त आपली कला करू शकते. नैना विचार करते, झालं फक्त कला, ही पोरगी दगडासारखी उभी आहे म्हणे यांच्या मागे, पण माझ्या पाठीशी दोंड्यासारखी उभी आहे त्याचं काय. अद्वैत कलाकडे बघतच राहतो. आता प्रेक्षकांनो खूप मस्त दाखवलं. इथून पुढे कलाने काजलसाठी नवीन एक टोपी घेतली आहे आणि तिला म्हणते, गुंड्या हे घे तुझ्यासाठी. आणि आता काजलच्या गालावरनं हात फिरून तिचे लाड करते. काजल ती टोपी घालते आणि म्हणते, तायडे माझी तायडी, असं म्हणून ती मिठी मारते काजलला आणि म्हणते, थँक्यू सो मच तायडे. अद्वैत दोघींकडे बघतच राहतो. काजल म्हणते, तायडे तू नसतीस तर या सगळ्यांना मी निर्दोष आहे कोणी सांगितलं असतं ग, मी काय केलं असतं तू नसतीस तर. कला खूप छान उत्तर देते काजलला. ती म्हणते, बाळा अगं असं कोणाच्यामुळे काही होत नसतं, आपलं मन आणि डोळे उघडे ठेवायचे, स्वतःवर श्रद्धा ठेवायची, मनाचा कौल ऐकायचा काजल, मग सगळं काही छान होतं. मग काजल म्हणते, तायडे तू खरंच खूप खूप ग्रेट आहेस. हे ऐकून नैनाला खूप जेलसी फील होत असते. काजल म्हणते, तायडे तू ना या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस ग. तायडे आपलं किती प्रेम आहे ना तुझ्यावर, आपण नाही सांगू शकत तुला. आता कला म्हणते, माझं पण खूप प्रेम आहे ग काजू तुझ्यावर. तुला एक सांगते, मी असताना तुमच्या सगळ्यांवर मी कुठलंच संकट येऊ देणार नाही. संकटाच्या आणि तुमच्यामध्ये मी कायम उभी असेल. अद्वैत कलाकडे बघतच राहतो. आता या खरेबाई खूप रडायला लागतात आणि म्हणतात, आबाजी मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, मला माफ करा. हे बघा, सोनं चांदी आमचं प्रांत नाही हो, पर एक गोष्ट तुम्हाला निक्षून सांगते आबाजी, माझ्या या 3 पोरी माझ्यासाठी खरंच सोनं आहे हो. त्यात माझी कला म्हणजे 100 नंबरी सोनं आहे बघा. आणि ती जे काही आता बोलली ना ती बिनबुडाचं नाहीये. आमच्या घरावर कंचबी संकट येऊ दे, माझी कला धाडसानं ते संकट परतवून लावते. कलाला खूप छान वाटते आणि तिच्या पण डोळ्यात पाणी आलंय. आता ह्या कलाची आई म्हणते, नशिबानं मला खरंच कलासारखी मुलगी मिळाली. आता आबाजी काय कौतुक करतात कलाचं. त्या म्हणतात, हे बघा वीणबाई, आमच्या पण एवढ्या पिढ्या झाल्या आतापर्यंत, आतापतोर मी एवढं सोन्यासारखं सोनं खरंच पाहिलं नाही हो. तुमच्या लेकीच्या रूपानं लक्ष्मीच्या पावलानं आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. तुम्ही बघाच, आमची कला पुढच्या पिढीची खंबीर सून होणार आहे, आमच्या चांदेकरांची सून, आणि आमच्या सगळ्या चांदेकर कुटुंबाला सांभाळणार बघा ती. आबांनी असं बोलल्यावर या अद्वैतने कलाकडे बघितलंय आणि आता या कलाच्या आईवडिलांच्या डोळ्यात पण पाणी आलंय. पण या नैनाला किती जेलसी झाली बघा ना. आता ती नैना तिच्या खोलीत जाते आणि बडबड करायला लागते खूप. पण कलाच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये अभिमानाचे अश्रू होते हे मात्र नक्की. आता नैना बडबड करत असते, अरे यार किती ड्रामा करतायत हे, एवढं प्रकरण कशाला वाढवलं. नाही, 4 आण्याची गोष्ट 4000ची केली नाही तर ती कला कसली, मूर्ख कुठली. लहानपणापासून ही जरा अशीच आहे, आता जरा जास्तच डोक्यात जायला लागली आहे माझ्या. आणि दुसरी ती काजल, ती तर आमच्या पेढीवर आलीच नसती ना तर हे सगळं झालंच नसतं. तिला काय गरज होती पेढीवर यायची. शी स्टुपिड कोणीकडचे, बावळट कोणीकडचे, अशीच बडबड करत असती. तेवढ्यात त्या सौरभचा फोन येतो. नैना विचार करते, अरे यार हा सौरभ कशाला फोन करतोय मला. नाही, याचा फोन सारखा कट करून चालणार नाही. या प्रेग्नेन्सीच्या नाटकामध्ये ना मला या सौरभची मदत लागणार आहे. मी जर खरंच प्रेग्नेंट झाले ना तर ही कटकटच मिटून जाईल. लग्न झाल्यापासून
या राहुलने बघितलं पण नाहीये माझ्याकडे, आता काय करू मी? आता ती तिची बॅग घेते आणि कुठेतरी निघायला लागते. आता प्रेक्षकांना पुढचा सीन तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका आणि माझा रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा. तर अद्वैत विचार करत असतो, खरं तर काजलच्या बाबतीत जे काही झालंय ते योग्य झालंच नाहीये. इतका परफेक्शनिस्ट समजतो मी स्वतःला आणि माझ्याकडनं अशी चूक झालीच कशी? काजलच्या बाबतीत जरा जास्तीच घाई झाली. तिच्यावर विनाकारण नाही ते आरोप केले गेले. आता कला आलेली बघितलंय त्याने, लगेच तो लॅपटॉपवर काम करायला लागतो. तो कला म्हणते, काय रे चांदेकर, तुला काही बोलायचं होतं का माझ्याशी? आता हा अद्वैत असं करतो. मग लगेच ही म्हणते, चांदेकर. मग लगेच अद्वैत म्हणतो, मला ना अर्जंट प्रेझेंटेशन करायचं आहे, महत्त्वाचं आहे. लगेच आता कला म्हणते, महत्त्वाचं काय रे? लॅपटॉपमध्ये तोंड घालून बसायचं कबुतरासारखं आणि काम करत बसायचं, एवढंच तुला महत्त्वाचं वाटतं का रे? एवढं सगळं घडलं तरी तुला काहीच बोलावं असं वाटत नाहीये? एखादी गोष्ट बोलायची तर फटकन बोलतो, ते नाही शिकवावं लागत तुला. एवढं सगळं घडलंय त्यानंतर तुला काहीच बोलावं असं वाटत नाहीये? अद्वैत म्हणतो, काय बोलायचंय मला? कला म्हणते, मगाशी एवढं सगळं खाली घडलं तर तुला काही बोलावं नाही वाटत आहे का? अद्वैत म्हणतो, मगाशी मी माझा फोन खाली विसरलोय, मला हवाय तो मला नाही, म्हणजे त्याच्यातनं ॲक्च्युली माझ्या 2 मीटिंग लँडअप आहेत आणि आईला घेऊन मला जावं लागणार आहे आणि आईला ते डॉक्युमेंट्स लागणार आहे, पण ते डॉक्युमेंट्स मी माझ्या मोबाईलमध्ये स्कॅन केले. एक काम करतो मी तुला फॉरवर्ड करतो. आता कला म्हणते, तू वेडा झालायस का? काय बोलतोयस तू मुद्दाम विचित्र वागतोय आणि असंबंध बोलतोयस. जे बोलायचे ते तुला बोलायचे नाहीये म्हणून मुद्दाम विषय गोलगोल भरकटवतोयस ना तू. चांदेकर, माझ्याकडे बघ. तुला खरंच फरक नाही पडला का? तू माजोरडा आहेस यात काही नवीन नाहीये, पण जरा कुठेतरी माणुसकी आहे तुझ्यात अशी आशा होती मला, पण नाही, चुकलं माझं. अद्वैत म्हणतो, अगं मला काम आहे. आता कला म्हणते, आमच्यावर आरोप करत होतास तेव्हा कामं नव्हती का तुला? का तुझ्या बिझी वेळापत्रकामधून वेळ काढून तू आमच्यावर आरोप करायला वेळ काढत असतोस? नाही, त्या दिवशी मी तुला किती सांगत होते की काजलचं काही चुकलं नाही, पण तू आणि तुझे घरचे पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेलात आम्हाला. किती समजवलं मी तुला, त्यावेळेला माझं काहीच ऐकलं नाहीस तू. तेव्हा तर फाड बोलत होतास ना मला. आणि आता एवढं सगळं घडलंय, तुझ्या स्टाफमधल्या एका माणसाने हे सगळं केलंय, हेही सिद्ध झालंय. आता तुला काहीच बोलावं असं वाटत नाही का चांदेकर? तेव्हा माझं मत मांडताना मला तुझ्याकडनं अपेक्षा होती की तू माझ्याकडून बोलशील. मला वाटलं होतं आता म्हणशील चुकलं माझं, सॉरी, पण नाही, ती अपेक्षा मी करते म्हणून चूक माझीच आहे ना. बरं बाबा, सॉरी, चुकलं माझं. आता ही कला वळते, लगेच अद्वैत सॉरी असं हळूचकून बोलतो. कला म्हणते, काय म्हणालास तू? पुन्हा बोल. अद्वैत आता गाणं गायला लागतो, ते केवडाच्या वनात. अगं गाणं म्हणतोय मी. कला म्हणते, नाही, आत्ता तू काहीतरी बोललास. अद्वैत म्हणतो, मी कुठं काय बोललो? काहीच नाही बोललो. कला म्हणते, चांदेकर, मी खात्री करून घेते हा. आता अद्वैत म्हणतो, मी कुठे काय बोललो? कला मग ओरडते, चांदेकर खरं बोल. मग अद्वैत म्हणतो, बरं बाई, सॉरी. आता कला हसू लागते. मग अद्वैत म्हणतो, हे बघ, हसण्यासारखं काही नाही आहे, माझं काही पूर्ण बोलणं झालेलं नाहीये रे. हे बघ, मी तुला आत्ता सॉरी म्हणलोय, ते फक्त. आता कला त्याच्याकडे अशी बघायला लागते. मग अद्वैत म्हणतो, ते फक्त काजलवर आणि तुझ्या म्हणजे काजलवर जे काही आरोप झाले माझ्या फॅमिलीकडून ते त्यासाठी, बाकी कशासाठी मी सॉरी नाही म्हणत आहे. इनफॅक्ट तू मला सॉरी म्हणायला हवंस. कला म्हणते, मी सॉरी म्हणायचं? अद्वैत म्हणतो, अरे वा, म्हणजे काय? अरे मध्यरात्री गदागदा हलवलंस तू मला. मी रात्रीचं ऑफिस ओपन केलं तुझ्यासाठी, गरज नसताना मी तुला ऑफिसमध्ये घेऊन गेलो. लगेच कला म्हणते, गरज नसताना? अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे बाई, गरज असताना नेलं, आता काही शब्दात पकडणार आहेस का तुम्हाला? कला, तू मला सॉरी म्हणायला हवंस. मी म्हटलं ना तुला सॉरी. आता कला म्हणते, धन्य झाले बाई मी. असं कसं आहेस रे तू अद्वैत? नाही, या सगळ्या प्रकरणानंतर ना एक गोष्ट मी शिकले, यापुढे मी तुझ्यावर वेळ वाया घालवणार नाहीये. तू आणि तुझा इगो खड्डे. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पुढे तुम्हाला बघायला मज्जा येणार आहे, कारण होतंय असं की या आगाऊ नैनाने काय केलंय की त्या राहुलच्या दुधामध्ये भांग मिसळली आहे, कारण तिला प्रेग्नेंट व्हायचे राहुलकडनं. काही पण दाखवतात मालिकेत. पण आता कला येते तिथे आणि म्हणते, मी अद्वैतसाठी दूध गुळ हळद करते, तिच्या सर्वंटला सांगते. आणि ही नैना त्या हळदीच्या दुधामध्ये भांग मिसळते आणि अद्वैत तिथे येऊन दूध गुळ हळद पितो सुद्धा. आता तिथे पुन्हा नैना येते आणि विचार करते, कुठे गेला हा हळदीचा ग्लास? आणि आता अद्वैत अख्खाच्या अख्खा भांग पिऊन या नैनासमोर असा आलाय. आता नैना म्हणते, चांदेकर काय करतोयस तू? अरे देवा, म्हणजे नैनाच्या ऐवजी कलाच प्रेग्नेंट होते की काय? बघूयात पुढे काय काय गंमत घडतीये. मजा येते मालिका बघायलाही. तुम्हाला कशी वाटते मला कळवा आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.